नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. रात्री झोप येत नाही, अकारण भीती वाटते. एक उपाय सर्व समस्यांवर. फक्त 5 मिनिटे वाचा, हे स्तोत्र सर्व भीती नाहीशी होईल. नमस्कार मंडळी, मी कविता. राधे कवीवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कालभैरव जयंतीच्या रात्री हे स्तोत्र पठण करा. हे इतके सोपे आणि शक्तिशाली आहे की सर्व भीती नाहीशी होईल. तर मंडळी, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. कालभैरव जयंतीला भैरव अष्टमी असेही म्हणतात, कारण हा शुभ दिवस मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा केला जातो. यावर्षी अष्टमी तिथीची सुरुवात 11 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार सकाळी 11:08 सुरू होते. अष्टमी तिथीची समाप्ती 12 नोव्हेंबर 2025 वार बुधवार सकाळी 10:58 पर्यंत असणार आहे. कालभैरव जयंतीच्या पूजेसाठी आणि कालभैरवाष्टक पठणासाठी 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ते 12 नोव्हेंबर सकाळपर्यंत हा संपूर्ण कालावधी अत्यंत शुभ आहे. या पवित्र तिथीला कालभैरव पूजा आणि कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठण केल्यास विशेष फळ प्राप्त होते. असे म्हटले जाते की भैरव देवांची उपासना करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. भगवान कालभैरव आपल्या भक्तांना संकटापासून रक्षण करतात आणि जीवनात सुख, समृद्धी तसेच विजयाचा आशीर्वाद देतात. असा विश्वास आहे की कालभैरव जयंतीच्या दिवशी मनापासून पूजा अर्चना केल्यास व्यक्तीच्या जीवनातून दारिद्र्य, भय आणि दुर्दैव पूर्णपणे नाहीसे होते. भगवान भैरवाच्या कृपेने साधकाचे जीवन यश आणि शक्तीने भरून जाते. त्यांची उपासना म्हणजे जीवनात समृद्धी आणि सर्वांगीण विजयाची हमी. कधी वाचावे हे दिव्य स्तोत्र? सर्वात उत्तम वेळ रात्रीचा प्रहर. मंडळी, कालभैरवाष्टक हे अत्यंत शक्तिशाली स्तोत्र आहे. याचे पठण रात्री 8 वाजल्यानंतर करणे सर्वात प्रभावी मानले जाते, कारण रात्रीच्या वेळी भगवान कालभैरवांची ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. जर तुम्हाला रात्री वेळ मिळत नसेल तर काळजी करू नका. सकाळच्या पूजेच्या वेळी देखील तुम्ही हे पवित्र स्तोत्र वाचू शकता. आता लक्ष द्या, हे महत्त्वाचं आहे. कृष्ण पक्षातील अष्टमी हा दिवस कालभैरवाचा विशेष दिवस आहे. या दिवशी स्तोत्राचे पठण केल्यास अपरंपार फळ मिळते. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, अडथळे दूर होतात. हे पठण तुम्ही कुठे करू शकता? तर तुम्ही घरी करू शकता किंवा मंदिरात देखील करू शकता. तुमच्या आजूबाजूला जर कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथेही जाऊन तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकता. किंवा घरातील स्वच्छ आणि शांत कोपऱ्यात बसा. आजूबाजूला गोंधळ नको, मन एकाग्र ठेवा, धूप दीप लावा. लक्षात ठेवा, पठण करताना मनात कोणत्याही नकारात्मक विचार आणू नका. कुणावर रागही ठेवू नका. शुद्ध मनाने वाचा. कालभैरवाष्टक म्हणजे फक्त स्तोत्र नाही, ते एक दिव्य कवच आहे. नियमित पठणाने लोकांच्या पापांचे आणि वाईट कर्माचे परिणाम नाहीसे होतात. तसेच राहू, केतू आणि शनी दोषांचे नकारात्मक प्रभाव कमी होते. त्याचे पठण केल्याने लोक दीर्घकालीन समस्या आणि जीवनातील अडथळे दूर करू शकतात. एखाद्याला काळी जादू किंवा वाईट नजर लागली असेल तर त्याने त्यापासून मुक्त होण्यासाठी कालभैरव अष्टकमचे पठण करावे. आता तुम्हाला माहिती झाली आहे की योग्य वेळ आणि पद्धत काय आहे. मग विलंब का? आजच्या रात्रीपासून सुरुवात करा. श्रद्धेने वाचा, नियमित वाचा, तुमचे जीवन बदलेल. हर हर महादेव. जय कालभैरव. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.